नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. आता बघा आपण काय झालेलं आहे, मंत्रिमंडळाचा निर्णय आलेला आहे आजचा 14 मेचा. तर याच्यामध्ये काय आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांची कॉल येत होती की वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेत बसण्यासाठी संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील म्हणजे कुठले एस-सी, एस-टी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या विद्यार्थ्यांबाबतचा हा निर्णय आहे. प्रवर्गातील हे जे प्रवर्ग आहेत सर्व, तर ह्या प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे. म्हणजे काय आहे बघा, म्हणजे त्यांना या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही. इथं काय लक्षात ठेवायचं, एक साधी सिंपल गोष्ट तुम्हाला सांगून देतो. जर समजा मी एक्स आहे, मी जर समजा एस-सी मध्ये येतोय, तर मी प्रिलिम म्हणजे पूर्व परीक्षा ही जर मी माझ्या कॅटेगरीमधनं पूर्ण केली असेल, पास केली असेल, समजा ओपनचं मेरिट किती लागलं असेल, तुम्हाला एक व्यवस्थित समजावून सांगून देतो. हा बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन राहतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना ते समजत नाही की नेमकं काय चाललंय ते. ते 2 मिनिटं व्यवस्थित शांत डोक्यानं बघा, नंतर तुम्हाला समजून जाईल की ते आता ते आणि प्रत्येक प्रवर्गासाठी लागू आहे बरं का हे. सर्व प्रवर्गासाठी लागू आहे. तुम्हाला आता एक कॅन्डिडेट सांगून देतो, समजा हा एस-टीचा कॅन्डिडेट घेऊया. तसंच सेम ओबीसीसाठी, तसंच सेम एस-टीसाठी, तसंच सेम ईडब्ल्यूएस साठी, तसंच सेम महिलांसाठी जे 30% आरक्षण आहे त्यासाठी. आता बघा ह्याच्यामध्ये काय होतंय, समजा हा राम नावाचा विद्यार्थी आहे, तर हा जर समजा एस-सी मध्ये आहे, जर ह्यानं पूर्व परीक्षा 2 कॅटेगरी आहेत बघा, 2 परिस्थिती आहेत. म्हणजे समजा परिस्थिती 1 काय आहे, म्हणजे पॅरामीटर 2 काय आहेत. जर समजा त्यानं प्रिलिम्स ओपन कॅटेगरीमधनं क्लिअर केली, मेन्स ओपन कॅटेगरीमधनं क्लिअर केली आणि इंटरव्ह्यू क्लिअर करून जर फायनल मेरिट त्यानं ओपन कॅटेगरीमध्ये क्लिअर केलं, तर तो ओपनची जागा घेऊ शकतो. हे लक्षात ठेवा. जर त्यानं कुठलंच समजा त्या विद्यार्थ्यानं वयाची सवलत घेतली नसेल, फीची सवलत घेतली नसेल आणि कुठलं प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर करून जो फायनल मेरिट जर त्यानं ओपनचं क्लिअर केलं, तर तो कुठल्याही कॅटेगरीचा, एस-सीचा असू द्या, एस-टीचा असू द्या, ओबीसीचा असू द्या, ईडब्ल्यूचा असू द्या किंवा फिमेल असू द्या, त्यांना ओपन कन्सिडर केलं जातं. हे लक्षात ठेवा. आता दुसरी अट काय आहे, समजा हा राम आहे, हे प्रिलिम्स कशामध्ये पास झाला, तर त्याच्या कॅटेगरीमधने पास झाला, समजा एस-सीच्या कॅटेगरीमध्ये पास झाला, तर तो मेन्स, जरी त्यानं मेन्सला चांगले मार्क पडले आणि जरी त्याला समजा ओपनचं मेरिट लागलं 200 पैकी समजा 180 मेरिट लागलं आणि ह्याला 181 जरी मार्क असतील, तरी तो एस-सीची जागा घेणार, तो पास होणार. पण जी एस-सी साठी जागा राखीव केली ठेवली आहे तीच त्याला मिळणार का, कारण त्यानं प्रिलिम्स ही कॅटेगरीमधनं पास केली आहे. म्हणजे समजा जर तुम्ही प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेजमध्ये प्रिलिम्स किंवा मेन्स जर तुम्ही कॅटेगरीमधनं पास झाला असाल, तर फायनलची जी सीट आहे तुमची, ती तुम्हाला त्याच कॅटेगरीची मिळणार. हे लक्षात ठेवा. हे साधं सिंपल तुम्हाला एकदम एकदम व्यवस्थित सांगून दिलेलं आहे. अजूनही काही लोकांना समजलं नसेल, तर परत एकदा रिपीट करतो. कारण काय, हा मुद्दा खूप क्लिष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने पण ह्याचा निकाल दिलेला आहे. ही गोष्ट परत-परत येते पुढं आणि तरीही विद्यार्थ्यांना कळत नाही. फिरून-फिरून तेच सांगतात लोकं, ते समजत नाही. समजा हा राम नावाचा विद्यार्थी आहे. प्रत्येकाने कन्सिडर करा, की तिथं स्वतःला ठेवा तुम्ही. आणि आता बघा, हा जर हे 2 पॅरामीटर आहेत. काय 2 परिस्थिती काय आहेत? समजा राम जर प्रिलिम्स, मेन्स हा जर ओपनच्या मेरिटमधनं पास झाला, तर हा कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या, एस-सीचा असू द्या, एस-टीचा असू द्या, ओबीसीचा असू द्या किंवा ईडब्ल्यूएसचा असू द्या, कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या, तो ओपनची जागा घेणार. ओपनसाठी जागा ठेवली आहेत ना, ती त्याला मिळणार. मग आता दुसरी परिस्थिती काय आहे, जर समजा राम प्रिलिम्स हा कास्टमधनं पास झाला किंवा मेन्स त्यानं कास्टमधने पास केली, तर त्याला फायनल जी पोस्ट आहे ती त्याची ओपनची मिळणार नाही, तर त्याची कास्टसाठी जी राखीव ठेवलेली पोस्ट असते कास्टसाठी कुठल्याही, तर ती त्याला मिळणार. हे लक्षात ठेवायचं. हे त्याला लक्षात ठेवा तुम्हाला, की दुसरा पॅरामीटर म्हणतंय. काय म्हणतंय ते? जर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेत बसण्यासाठी संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच राहील. हा सुप्रीम कोर्टनं आधी निर्णय दिलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड हा आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यानुसार ते लागू होईल. हे लक्षात ठेवा. साधं सिंपल गोष्ट आहे. जर तुम्ही कशाचीच सवलत घेत नसाल, तर तुम्ही ओपन वर्गामध्ये असू शकता. हे लक्षात ठेवा. त्यांनी काय इफ आणि बट काय आहे तिथं? तिथं काय दिलेलं आहे? जर तुम्ही शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव आणि परीक्षेत बसण्यासाठी संधीची सवलत घेतलेल्या, ह्या जर सवलती घेतल्या, तर तुम्ही
राखीव प्रवर्गातली विद्यार्थी ओपनची जागा घेऊ शकत नाहीत. आणि जर न घेता जर तुम्ही ओपनचं पास झालात, ओपनमधनं मेरिट प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर केला, तर तुम्ही ओपनची जागा घेऊ शकता. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. धन्यवाद.